सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सगळ्यात मोठा गोल्डन चान्स या ठिकाणी आलेला आहे। आज वार शनिवार 30 मे महिन्याचा शेवटचा दिवस। सोन्याचे दर भयंकर घसरल्याचं पाहायला मिळतंय। सोने घसरणीची महत्त्वाची 4 कारणे या ठिकाणी आता समोर आली आहेत। आज वार शनिवार 30 मे रोजी सोन्याचे ताजे भाव जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आज 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट हे सोन्याचे दर आज पूर्णपणे पलटी मारल्याचं पाहायला मिळतंय। तसेच चांदी 1 ग्रॅम 8 ग्रॅम 10 ग्रॅमचे ताजे दर संपूर्ण या ठिकाणी मे महिन्यामध्ये वेगळेच दाखवत होते, पण आज मे महिन्याचा शेवटचा दिवस शनिवार 30 मे आता सरकारच्या माध्यमातून काय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी लागू केल्यामुळे सोने खाली आदळल्याचं आता पाहायला मिळतंय। अखेर सोन्याचे नवीन भाव या ठिकाणी जाहीर झाले आहेत। 5 मिनिटांपूर्वीच नरेंद्र मोदी साहेबांनी आता एक मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला। त्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये आज शनिवारी 30 मे रोजी मार्केट उघडताच प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळतंय। 2026च्या या मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सरकारने सोने चांदीवरून एक नवा नियम या ठिकाणी लागू केल्यामुळे सोन्या चांदीचे भावच पूर्णपणे या ठिकाणी आता बदलून गेलेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शनिवारी 30 मे रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, कारण की आज मोदी सरकारने मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असा एक मोठा निर्णय या ठिकाणी काल शुक्रवारी रात्री या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला होता। त्यामुळे शनिवारी 30 मे रोजी सकाळी मार्केट उघडताच सोनाराच्या दुकानामध्ये गर्दीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। आनंदाचं लड्डू फोडणारं, तुम्हाला खुश करणारं सोन्या चांदीचे नवीन भाव या ठिकाणी आज शनिवार निमित्त जाहीर झाले आहेत। एक असा नवा नियम या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून लागू केला आहे, जो सोन्या चांदीवर आजपासून लागू होतोय आणि ज्यामुळे ग्राहक आनंदाने नाचू लागले आहेत। आज शनिवार 30 मे मार्केट उघडता सराफा बाजारामध्ये अगदी एका तासात प्रचंड गर्दी सोनाराच्या दुकानामध्ये झाल्याचं बघायला मिळालं, कारण की आजचा सोन्याचा भाव अशा प्रमाणात या ठिकाणी आता पलटी मारलाय की जो तुम्ही ऐकून जर व्यवस्थित घेतला तर तुम्ही देखील आता व्हिडिओ संपताक्षणी आता सोनाराच्या दुकानामध्ये सोने खरेदी करायला नक्कीच जाणार। 15 दिवसांपासून बाजारामध्ये सोनं चढत्या दराने विकलं जात होतं, दररोज हळूहळू सोनं वाढत होतं, पण 2 दिवसात सोन्यामध्ये आता थोडीशी घसरण पाहायला मिळाली। पण काल शुक्रवारी मध्यरात्री आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता जो निर्णय घेतला, जे काय घडलं त्याचा तुम्ही देखील आतापर्यंत विचार केला नव्हता। आज शनिवारी 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचा ताजा दर सोन्याचे व्यवस्थित जर तुम्ही पाहिला तर तुमच्या मनामध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण आता निर्माण होणार आहे। त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारच्या एका बैठकीमध्ये सोन्या चांदीचे भाव या ठिकाणी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून आभाळाला टेकले होते, तर ते नियंत्रित आणण्यासाठी 2 ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ज्यामुळे आज शुक्रवार 30 मे रोजी आता सकाळचे जे सोन्याचे भाव होते तर ते वेगळे दाखवत आहेत। इतिहासात पहिल्यांदा सोन्या चांदीच्या बाजारात सर्वात मोठी उलथापालथ आता मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे झाल्याचं बघायला मिळालं। त्यामुळेच आज शनिवारी 18 कॅरेट सोन्याचे भाव काय बदलून आलेत, 24 कॅरेट सोन्याचे भाव नेमकं काय बदलून आलेत, त्या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे भाव काय बदलून आलेत, चांदी 1 ग्रॅम 8 ग्रॅम 10 ग्रॅमचे ताजे दर या ठिकाणी काय बदलून आलेत, हे आता आपण नक्कीच या ठिकाणी पाहूया। त्यामुळे तुम्ही खुश होऊन जाणार आहे, कारण की हे भाव पाहिल्यानंतर कोल्हापूरच्या सराफ बाजारात असेल, सांगलीच्या सराफ बाजारात असेल, पुणे जिल्ह्यातील सराफ बाजार असेल किंवा जळगाव सराफ बाजार असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सराफ बाजार असेल, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सराफ बाजार असेल, कोल्हापूर असेल, अकोला असेल, बीड सराफ बाजार असेल, तर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनारांच्या दुकानामध्ये महिलांची तसेच सोने खरेदी करणाऱ्यांच्या युवकांची या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। कारण की सोन्या चांदीचा भाव आज पूर्णपणे पलटी मारल्याचं या ठिकाणी दिसू लागलंय। प्रत्येकाला वाटत होतं की सोन्याचे भाव आता वाढतच राहतील, ते कधीच कमी होणार नाही असं प्रत्येकालाच या ठिकाणी मनामध्ये वाटत होतं। पण अचानक काल शुक्रवारी मध्यरात्री मोदी साहेबांच्या माध्यमातून एक असा नवीन करार या ठिकाणी लागू झाला। त्यामुळे सोने चांदी आटोक्यात आणण्यासाठी जाहीर हा करार केल्यामुळे आजपासून सोन्या चांदीचे भाव पूर्णपणे पलटी मारल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। हा सगळा सोन्याचा भाव अचानक पलटी झाल्यामुळे बाजारात तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। आज शनिवार सर्वांचा सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाचा असणार आहे सांगितलं। मग आज 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचा ताजा दर काय हेच तुम्हाला सांगणार आहे। आज जर तुम्ही शुद्ध सोनं 22 कॅरेटचं बघितलं तर तुम्ही या ठिकाणी आता नक्कीच घ्यायला जाणार। अशी परिस्थिती होऊन बसल्या की आता दुकाने रात्रभर चालू राहणार की काय अशी
अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्या, कारण की ग्राहकांनी रांगा लावल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोन्याचं जणू काय पाऊस होतोय अशी परिस्थिती निर्माण झाल्या। त्यामुळे आज शनिवारी 30 मे रोजी सोन्याचे ताजे भाव या ठिकाणी काय काय बदलून आलेत, आजचे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचा ताजा सोन्याचा भाव नेमकं काय काय आहे, चांदी नेमकं या ठिकाणी किती रुपयांनी खाली पडल्या, हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। आता बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचे सोन्या चांदीचे भाव तर सांगणारच आहे, तसेच नेमकं भाव आता का बदलू लागलेत, किती रुपयाचा बदल कालच्या आणि आजच्या दरामध्ये सोन्याचा झाला आहे, ही तर व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणारच आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जी आहे ती म्हणजे सोन्याचे भाव कमी झालेले आहेत आणि हे कमी झालेले पाहून लगेच सोनी खरेदी करायला तुम्ही जर गेलं आणि उद्या जर यापेक्षा पण सोनं या ठिकाणी जर खाली आलं आणि यापेक्षा जर सोनं कमी झालं तर कदाचित तुमचं मोठं या ठिकाणी आता नुकसान देखील होऊ शकतं। म्हणजे हे सोन्याचे भाव आता कमी व्हायला सुरुवात झाल्या। हे आता किती हजार रुपयांनी सोन्याचे भाव कमी होणार आहेत, किती दिवस सोन्याची घसरण अशीच राहणार आहे, नेमकं खरंच आता तुम्ही निर्णय घेऊ शकता का, हे देखील या ठिकाणी आता जाणून घ्यावे लागेल। अन्यथा तुम्ही जर आज सोनं खरेदी केलं आणि उद्या परत त्यापेक्षा पण या ठिकाणी भाव कमी झाले तर परत तुम्ही रडाल। तर त्यामुळेच लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात सुरुवातीला आपण शनिवारी 30 मे महिन्याचा शेवटचा दिवस 18 कॅरेट सोन्याचे दर ताजे किती आहेत, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ताजे या ठिकाणी सोन्याचे दर आता आज काय काय बदलून आलेत, तसेच 24 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे, तर ज्यापासून दागिने भरून जातात तर ते 22 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत आणि त्या 22 कॅरेट सोन्या चांदीचे ताजे भाव या ठिकाणी आता काय काय बदलणार आहेत। चांदी जर विचार केला तर सुरुवातीला आपण चांदीच्या ताज्या दराने अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये भाव पाहणार आहोत, कारण की चांदी आजकालच्या नवीन युगातील या ठिकाणी सोन्यासारखं त्याला दर आलेत। कदाचित चांदी देखील आता पुढे जाऊन सोन्यासारखं दर येऊन त्याला तोळ्यावर विकायला लागू शकतं। आता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी शेवटी घेतोय। नंतर 18 कॅरेट सोन्याचा ताजा भाव किती आहे, 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव किती आहे, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आता समजावून सांगणार आहे। आणि नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सोने घसरण्याची नेमकं कारणं काय आहेत, किती दिवस या ठिकाणी सोने असंच घसरणार आहे, ही घसरण कशा पद्धतीने अशीच चालवणार आहे। आता काय झालंय बघा, काल शुक्रवार होता, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खूप वर चाललेलं सारखंच वर जात होतं, त्यामुळे गोरगरीब नागरिकांना घ्यायला येत नव्हतं। त्यामुळे सोनं आटोक्यात आणण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती। यामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। सोनं कमी करण्याबद्दल मध्यरात्री नेमकं मोदी सरकारच्या मीटिंगमध्ये आता काय काय घडलंय, कशामुळे सोन्याच्या तेजीचा फुगा फुटलाय, काल रात्री नरेंद्र मोदींनी आता टीव्हीवरील काय काय घोषणा केलेत, याचा परिणाम सोनं चांदीवर कसा काय या ठिकाणी आज शनिवार निमित्त झालाय। आता पुढे जे नियम या ठिकाणी बदललेत तर त्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। आता सोनं ज्यांना तुम्ही खरेदी करायचं आहे त्यात गुंतवणूक तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे की थोडं थांबायचं आहे, तसेच ज्यांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं आहे किंवा ज्यांना सध्याला सोनं विकत घ्यायचं आहे त्यांनी नेमकं कोणता निर्णय घेतला पाहिजे, तज्ज्ञ लोक याबद्दल नेमकं काय काय आता या ठिकाणी सांगितले आहेत। अचानक सोन्याच्या घसरणीमागची कारणं या ठिकाणी काय काय आहेत, गुपित कारणं काय सांगितले ते पण तुम्हाला सांगणार आहे। सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला देणार आहे। आता व्हिडिओचा एक क्षणही तुम्ही अजिबात स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की सुरुवातीला फक्त तुम्ही आता या ठिकाणी सोन्याचे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट शनिवारचे भाव जे आहे तर ते या ठिकाणी पाहून आता तातडीने जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर 100% या ठिकाणी तुमचं दाट नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण की पुढची माहिती जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण घसरण सध्याला सुरू झाल्या तर आज जर तुम्ही सोनं घेतलं तर कदाचित तुमचा भयंकर मोठा तोटा देखील होऊ शकतो, कारण की आज जर सोनं घेतलं तर तुमचा फायदा होऊ शकतो, परंतु उद्या जर परत सोनं उतरलं तर मग मात्र तुमचं भयंकर तोटा एक ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला महत्त्वाची माहिती पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे। सर्वात आधी आपण व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत आज शनिवारी ताज्या भावाने, म्हणजेच आज शनिवार 30 मे रोजी आता 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत, 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत, 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय हे या ठिकाणी जाणून घेणारच आहोत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नेमकं सोनं घसरण्याची काय कारणं आहेत, अचानक सोनं घसरण या ठिकाणी का सुरू झाल्या, त्याच्या मागचं कारण सध्याला या ठिकाणी आपल्याला समोर येतोय। काल मध्यरात्री शुक्रवारी आता असं काय मोदी सरकारच्या माध्यमातून निर्णय लागू केलेत, कसं काय सोन्या चांदीवर याचा परिणाम झाला आहे। शनिवारी आज मार्केट उघडताच त्या ठिकाणी लोकांची गर्दी सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड या ठिकाणी आता का होऊ लागली आहे,
आगामी काळात नेमकं ही सोन्याची घसरण कशा पद्धतीने चालू राहणार आहे का, आपल्यासाठी संधीही आहे का, नेमकं हे मोठं संकट या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे हे लक्षपूर्वक तुम्हाला आता सांगणार आहे। आता पहा, पहिल्यांदा आपण ताजे भाव सोन्या चांदीची या ठिकाणी पाहूया। सुरुवात चांदीपासून या ठिकाणी आपण करत आहोत। सर्वांनी लक्ष द्या, आज बुधवारी 1 ग्रॅम चांदीचा त्या ठिकाणी बघा, आज शनिवार आहे, 30 मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी 1 ग्रॅम चांदीचा भाव या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर बघा, 1 ग्रॅम चांदीचा दर किती आहे, 274.90 रुपये आता 1 ग्रॅम चांदीचा दर आहे। 8 ग्रॅम चांदीचा विचार केला 2119 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा विचार केला तर 2749 रुपयांच्या आसपास, आणि 100 ग्रॅम चांदीचा विचार केला 27,490 रुपयांच्या आसपास। 1 किलो चांदीचा विचार केला तर 2,74,900 रुपयांच्या आसपास चांदी पोहोचलेली आहे। 2 दिवसांमध्ये चांदीने तब्बल 10,000 रुपयांची मोठी घसरण या ठिकाणी झाल्याचं आता पाहायला मिळालंय। लक्षात ठेवा, 2 दिवस म्हणजे 24 तासामध्ये 10,000 रुपयांची मोठी घसरण म्हणजे थोडकी अजिबात नाही आहे, कारण 10,000 रुपयांनी आता चांदी 2 दिवसात कमी होणं हे ऐतिहासिक प्रकारे सर्वात मोठी उलाढाल असल्याचं या ठिकाणी आता म्हणावं लागेल। आता हा झाला चांदीचा विषय। त्यानंतर आज शनिवारीसाठी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा ताजा दर तुम्हाला लगेच सांगणार आहे। पण सध्याला मार्केटमध्ये जो काय सोन्यामध्ये बदल होऊ लागलाय त्यामध्ये अतिशय एक गुपित कारण या ठिकाणी दिलंय, ते म्हणजे त्या ठिकाणी अमेरिकेमधून एक अशी खळबळजनक बातमी समोर आल्या जिच्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठा आज शनिवारी उलटे सोन्याचे दर फिरल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलंय। त्याचंच भारत सरकारने एक नवीन सोने धोरण या ठिकाणी सोने आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केला आहे। त्यामुळे सोन्याचे दर आता भयंकर घसरल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 15 दिवसात जर आपण विचार केला तर सोनं हद्दीच्या बाहेर पलीकडे या ठिकाणी वाढलं होतं, म्हणून लोक सोनं चांदी खरेदी करण्याकडे दुर्लक्ष करत होते। लोकांना वाटायचं की आता सोनं आपल्या आवाक्यात राहिलेलं नाही, त्याच्यामुळे लोक या ठिकाणी काय केले होते, बातम्या सोन्याबद्दलच्या पाहणं देखील सोडून दिलं होतं। पण आज शनिवार निमित्त अचानक जे निर्णय सरकारच्या माध्यमातून झाले, अचानक निर्णय घेतले, त्यामुळे आता काल शुक्रवार निमित्त मध्यरात्री जो मोदी सरकारने निर्णय घेतला त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णपणे पलटी मारल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय, बदलल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज शनिवारी मार्केट उघडताच 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे सोन्याचे भाव पूर्णपणे बदलून गेलेत, आणि त्यामुळेच आता सोन्याची मागणी देखील या ठिकाणी वाढू लागल्या। लक्षात ठेवा, या ठिकाणी काय होतंय की सोन्याची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर त्या वस्तूंचा भाव वाढत असतो। मग ते सोना असू द्या किंवा एखादा दगड असू द्या, कुठली गोष्ट जर तिची मागणी या ठिकाणी फार वाढली, पुरवठा या ठिकाणी कमी झाला तर तिचा भाव वाढत असतो। खरं म्हणजे हा सोन्याचा फुगवटा तयार झाला होता, आकाशामुळे या ठिकाणी तो फुटला, आणि त्यामुळे आता मोठमोठे इन्व्हेस्टर देखील होते, गुंतवणूकदार होते, जे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात ते गुंतवणूकदार होते। अशा प्रकारची पडताळणी झाली आणि त्या पडताळणीमुळे सोन्याच्या भावामध्ये या ठिकाणी जे वाढत होतं त्या वाढण्यामागे एक गुपित कारण या ठिकाणी आता लक्षात आलंय, आणि त्यामुळे आता हे कारण रद्द करण्यासाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे काही सोन्याविषयी एक नवीन नियम लागू केलेत। त्यामुळे सोन्या चांदीचा भाव जो आहे तर तो आज शनिवारी पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळतंय। मग आता ते सोन्या चांदीविषयी कारण कोणते आहेत इतक्या डिटेल्समध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही। आता बघा, अगदी पुढच्या 30 सेकंदाच्या आतमध्ये जर या ठिकाणी सोने चांदी आता घसरणीची कारणं तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला सोनं चांदीमध्ये इथून पुढे खरेदी करताना कोणतंही नुकसान या ठिकाणी अजिबात आता होणार नाही। आता बघा, या ठिकाणी आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे दर जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण म्हणजे काल शुक्रवार निमित्त आता मोदी साहेबांनी एक नियम लावलाय, एक निर्णय सुद्धा घेतलाय, त्यामुळे सोन्या चांदीचे भाव शनिवारी पूर्णपणे पलटी मारल्याचं पाहायला मिळतंय। मग आजचे ताजे दर काय आहेत हे आपण पाहूया, परंतु आता सोने खाली येण्यामागचं दर या ठिकाणी जे आहे तर ते खाली येण्यामागचं कारण काय हे पण बघू। आता आंतरराष्ट्रीय घडामोडीचं या ठिकाणी भर पडतोय, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी वाद सुरू आहेत, देशादेशामध्ये भांडणं सुरू आहेत, तुम्हाला पण माहित आहे। बऱ्याच देशामध्ये अंतर्गत तणाव या ठिकाणी निर्माण झालाय, आणि अमेरिकेचा डॉलर मजबूत होता, भारतीय रुपया कमजोर झाला होता, हे झाला आंतरराष्ट्रीय कारण। याचा फारसा प्रभाव पडत नाही, पण अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी देशांतर्गत काही लोकांनी आता मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी टनाने करायला सुरुवात केली होती। त्या ठिकाणी मागच्या एप्रिल महिन्यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात सोन्यामध्ये आता खरेदी केली होती। ही साधी सोपी नाही, तर टनाने लोक या ठिकाणी सोनं आता वर जाईल म्हणून खरेदी केलं होतं। भाव वाढता वाढता सोन्याचा भाव 1,85,000 रुपयेवर या ठिकाणी मागच्या 3 महिन्यांच्या पाठीमागे पोहोचला होता, तुम्हाला पण या ठिकाणी आता माहित आहे। त्यामुळे आता सुरुवात करत आहोत चांदीच्या ताज्या भावांनी। तर बघा, चांदी आपण पाहिली आत्ताच
आता चांदीचा दर पाहिला, मग आता 18 कॅरेट सोन्याचा ताजा दर काय, 22 कॅरेट सोन्याचा ताजा दर काय, 24 कॅरेट सोन्याचा ताजा दर काय, आज बुधवारचे काय दर आहेत. सुरुवात करूया 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या दरापासून. 18 कॅरेटचं बघायला गेलं तर 11,897 रुपये एका ग्रॅमसाठी सोन्याच्या 18 कॅरेटला. त्यानंतर 10 ग्रॅम एका तोळ्यासाठी दर घेतला तर 1,18,970 रुपये या ठिकाणी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22 कॅरेट सोन्याचा जर हिशोब केला तर 14,355 रुपये प्रति ग्रॅम. त्यानंतर 10 ग्रॅम सोन्याचा जर ताजा विचार केला तर त्या ठिकाणी 1,43,550 रुपये. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा या ठिकाणी जर आता आपण पाहिलं आणि 24 कॅरेटचा पाहिला, 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1,560 रुपये. त्यानंतर 10 ग्रॅम म्हणजेच तोळ्याचा विचार केला 1,58,290 रुपये तोळ्याचा दर आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे सोनं खरेदी करताना या ठिकाणी विचारपूर्वक करा, कारण कधी पण सोनं वाढत असतं, कधी पण सोनं कमी होत असतं. त्यामुळे तुम्हाला दररोज या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला जी सोन्याविषयी माहिती सांगितली ही एक सूत्रांनी दिलेली एज्युकेशनसाठी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सोनं घेणार असाल तर अनुभवी सोनारांना विचार घ्या आणि मगच सोनं खरेदी करा असं सांगण्यात आलंय. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.